विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची ते पाहिलं. आणि डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू हे 0 असेल तर तेव्हा त्याचे रूट्स हे रियल आणि इक्वल असतात. त्याच्यानंतर डेल्टाची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 असेल म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर त्याची रूट जे आहेत ते रियल आणि अनइक्वल असतात. आणि तिसरी गोष्ट आपण पाहिली होती, डेल्टा इज लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह असेल तर जी व्हॅल्यू असेल त्याच्या रूटची ती नॉट रियल. हे 3 गोष्टी आपण पाहिल्या होत्या. आता आपण एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या 2 व्हॅल्यू अल्फा आणि बीटा आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणजेच काय, तर आपण आता जे शिकणार आहोत, टू ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन having given root, म्हणजे रूटच्या किमती जर दिलेल्या असतील तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन हे लिहिता आलं पाहिजे, हे आपल्याला शिकायचं. तर आपण कशा पद्धतीने ते लिहावं लागेल, तर इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन in variable x, then x is equal to alpha, and x is equal to beta. याचाच अर्थ होतो, तर x is equal to alpha and x is equal to beta. therefore हा अल्फा इकडे त्यांना मायनस होईल, एक्स मायनस अल्फा इज इक्वल टू 0 अँड एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0. हे दोन्ही एका बाजूला घेऊ आपण. याचाच अर्थ एक्स मायनस अल्फा इंटू एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0. आता या दोघांचा आपण जर गुणाकार केला तर काय होईल पा, तर एक्स इंटू एक्स मायनस बीटा अँड मायनस अल्फा इंटू एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे आता हा एक्स इंटू एक्स स्क्वेअर मायनस अल्फा इंटू बीटा, कारण हा बीटा आणि एक्स इंटू एक्स स्क्वेअर, एक्स इंटू बीटा तर एक्स बीटा येईल मायनस एक्स बीटा, मायनस इथे एक्स अल्फा येईल कारण एक्स इंटू अल्फा मायनस एक्स अल्फा, आणि इथे मायनस मायनस प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. या दोघांमधनं एक्स जो आहे तो कॉमन बाहेर काढू शकतो आपण, म्हणजे मायनस काढू शकतो आपण. म्हणजे इथे काय होईल, आता मायनस साईन जर बाहेर काढलं तर एक्स स्क्वेअर मायनस इथे काय होईल आता, तर अल्फा प्लस बीटा इंटू एक्स, कारण इथे आपण मायनस साईन बाहेर काढल्यामुळे दोघं साईन मायनस होते म्हणून बाहेर काढून घेतले. अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला जर अल्फा आणि बीटाच्या किमती दिलेल्या असतील तर कसं काढावं लागेल आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन, एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट्स, म्हणजे रूटची बेरीज करायची, त्याच्या बाहेर मायनस साईन असेल, इंटू एक्स म्हणजे व्हेरिएबल अँड प्लस प्रॉडक्ट ऑफ द रूट इज इक्वल टू 0. म्हणजे ह्या इक्वेशनचा उपयोग करून आपल्याला उदाहरणं सोडवता येणार आहेत. या फॉर्म्युलाचा उपयोग करून तुम्हाला ॲक्टिव्हिटी पहिली दिलेली आहे पा. ॲक्टिव्हिटी फर्स्ट,
या ॲक्टिव्हिटी फर्स्टमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, तर ॲक्टिव्हिटीमध्ये फर्स्टमध्ये दिलेलं आहे राईट द क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग सम ऑफ द रूट्स 10 अँड द प्रॉडक्ट ऑफ द रूट इज इक्वल टू 9. म्हणजे दोन गोष्टी दिल्या आहेत आपल्याला, सम ऑफ रूट्स याची किंमत दिलेली आहे 10 अँड प्रॉडक्ट ऑफ रूट्स याची किंमत दिलेली आहे 9 आणि याच्यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन करायचं. मग आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं तयार होईल, तर हे आपल्याला 10 दिलेलं आहे, म्हणजेच काय होईल इथे एक्स स्क्वेअर, इथे तुम्हाला मायनस साईन दिलेले, इथून तुम्हाला एक्स दिलेला आहे, त्याच्यानंतर तुम्हाला नंतर दिलेला आहे 2 चौकट दिलेले आहेत तुम्हाला, प्लस इज इक्वल टू इथे, तर एक्स स्क्वेअर इथे त्यांचं सम येतो म्हणून इथे काय येणार 10x आणि इथे त्यांचा प्रॉडक्ट येतो तो दिलेला आहे 9 आणि इथे येतो 0. म्हणजे हे इक्वेशन कसं तयार होईल, मग एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 9 इज इक्वल टू 0. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर अल्फा आणि बीटांच्या किमती दिलेल्या असतील तर प्रत्यक्ष त्यांची बेरीज करायची आणि गुणाकार करून मग हे इक्वेशन तुम्हाला लिहायचं आहे. ॲक्टिव्हिटी सेकंड तुम्हाला दिलेली आहे. इथे सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये काय म्हटलं त्यांनी, अल्फा आणि बीटाच्या यांच्या तुम्हाला मला वाटतं किमती दिल्या आहेत. त्यांनी काय दिले आहेत, अल्फा इज इक्वल टू 2 अँड बीटा इज इक्वल टू 5 दिलं आहे. आणि मग त्यांनी म्हटलेलं आहे आता एक्स स्क्वेअर मायनस दोघांच्या इथे आपल्याला किमती भरायच्या आहेत इंटू एक्स प्लस डॅश इंटू डॅश इज इक्वल टू 0. तर अल्फाची किंमत जर तुम्हाला 2 असेल आणि बीटाची 5 असेल तर इथे 2 अधिक 5 येणार, इथे 2 गुणिले 5 येणार आणि मग इक्वेशन तयार होईल एक्स स्क्वेअर मायनस काय होईल हा 7x प्लस 10 इज इक्वल टू 0. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर प्रॉडक्ट दिलेलं असेल म्हणजे त्यांच्या अल्फा आणि बीटाची किमती दिलेल्या असतील तर तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना हे सहजपणे क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिता येईल. आपण आता प्रत्यक्ष 2.5चा विचार करूया. प्रॅक्टिस सेट 2.5. प्रॅक्टिस सेट 2.5च्या मध्ये तुम्हाला अभ्यासक्रमामधून काही भाग वगळण्यात आलेला आहे. याच्यामध्ये पहिला आणि दुसरा भाग तुम्हाला पूर्ण करायचा आहे, पण तिसरं गणित तुम्हाला नाही आहे. म्हणजे तिसरं जे एक्झाम्पल असेल ते तुम्हाला अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेलं आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. मग पहिल्या याच्यामध्ये त्यांनी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये ॲक्टिव्हिटी काय फिल इन द गॅप्स अँड कंप्लीट. तुम्हाला काही गॅप दिलेले आहेत ते तुम्हाला भरायचे आहेत आणि ते कंप्लीट करायचे आहेत. पहिल्या याच्यामध्ये दिलं आहे आता काय क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन जे दिलेलं आहे ते एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. त्याच्या पुढे तुम्हाला दिलेले आहेत बी स्क्वेअर मायनस 4ac किमती. बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे डिस्क्रिमिनंट दिलं आहे इज इक्वल टू 5 आणि इकडे खाली दिलेलं आहे बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू -5. जर असं असेल तर त्यांचा तिसरा भाग दिलेला आहे, तर नेचर ऑफ रूट असेल. नेचर ऑफ रूट्स म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर आपण यापूर्वी पाहिलेलं आहे, तर पॉझिटिव्ह असेल तर रिअल अँड अनइक्वल अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला हे लिहायचं आहे. आणि खाली जर डेल्टाची किंमत म्हणजे डिस्क्रिमिनंटची किंमत जर लेस दॅन 0 असेल म्हणजे निगेटिव्ह असेल तर इथे येईल नो रिअल रूट. तर ह्या 2 गोष्टी तुम्हाला भरायच्या आहेत. इथे तुमची पहिली ॲक्टिव्हिटी मित्रांनो पूर्ण होणार आहे. आता आपण दुसऱ्या ॲक्टिव्हिटीचा विचार करणार आहोत. दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये दिले सम ऑफ रूट्स इज इक्वल टू -7. सम ऑफ
रूट्स इज इक्वल टू -7. इथे दिलं आता क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला लिहायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन मी शॉर्टकट लिहितो थोडं. आणि इथे दिलं आहे तुम्हाला प्रॉडक्ट ऑफ रूट. तुम्हाला प्रॉडक्ट ऑफ रूट्स दिलेलं आहे 5. मग तुम्हाला इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचं आहे. आता इथे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचं आहे तुम्हाला सम ऑफ रूट्स -7 दिलेला आहे. मग आपण इथे लिहिताना कसं करतो, तो पहिला व्हेरिएबलचा स्क्वेअर x², इथे -7 कारण तुम्हाला सम किती दिला आहे -7 दिलेला आहे इंटू x, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला प्लस प्रॉडक्ट ऑफ रूट किती दिलं आहे 5 इज इक्वल टू 0. तर हा मायनस मायनस काय होणार, मग आता प्लस होणार x² + 7x + 5 इज इक्वल टू 0. हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन त्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला भरावं लागेल. याच्यातलं तिसरं एक्झाम्पल तुम्हाला सिलेबसमध्ये नाही. आता सेकंड पार्ट दिलेला आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. आता डिस्क्रिमिनंटचे जर तुम्हाला व्हॅल्यू काढायचे असतील तर पहिलं एक्झाम्पल मित्रांनो तुम्हाला दिलेलं आहे x² + 7x - 1 इज इक्वल टू 0. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला हे जे इक्वेशन आहे आपण त्याचं सोल्युशन लिहूया. आता कशा पद्धतीने तुम्हाला डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यू काढायच्या आहे, तर कंपेरिंग x² + 7x - 1 इज इक्वल टू 0 विथ कुणाबरोबर कंपेअर करायचं आहे, तर x² + bx + c इज इक्वल टू 0. मग याच्याबरोबर जर कंपेअर केलं देअरफॉर a इज इक्वल टू एची व्हॅल्यू याच्यावर कंपेअर केलं तर काय येणार 1 येणार, b इज इक्वल टू 7, c इज इक्वल टू -1. देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac इज इक्वल टू b² म्हणजे स्क्वेअर ऑफ 7 -4 इंटू a इज इक्वल टू 1 आणि इंटू c इज इक्वल टू -1. म्हणजे इथे आता 7चा वर्ग 49, हा आता मायनस म्हणजे 4 × 4 आणि हा 4 × 4, हा -4 होईल आणि हा -4 म्हणजे मायनस मायनस काय होणार, तो प्लस होणार. 49 + 4 इज इक्वल टू 53. डेल्टा इज इक्वल टू 53. म्हणजे तुम्हाला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू किती मिळालं आहे 53 मिळालं आहे. तर तुम्हाला याच्यावरनं दुसरं आणि तिसरं गणित मित्रांनो निश्चितपणे सोडवता येईल, काही कठीण नाही आहे. याच्यामध्ये तिसरं उदाहरण वाटल्यास आपण पाहूया. तिसरं एक्झाम्पल दिलं आहे पहा, √2x² + 4x + 2 × √2 इज इक्वल टू 0. त्याच पद्धतीने सोल्युशन इथे लिहायचं, कंपेरिंग 2x √2x² + 4x + 2 × √2 is equal to 0 with x² + bx + c is equal to 0. मग इथे आता देअरफॉर a इज इक्वल टू एची व्हॅल्यू किती येणार याच्यामध्ये आता, तर √2, b इज इक्वल टू 4 आणि c इज इक्वल टू 2 √2. देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac इज इक्वल टू b² म्हणजे काय, तर स्क्वेअर ऑफ 4 मायनस 4 इंटू एची व्हॅल्यू किती आहे √2 इंटू c 2 × √2. इथे आता 4 × 16 वर्ग. आता √2 × √2 म्हणजे 2च येणार, म्हणजे हा काय होऊन जाईल आता 4. आता 4 × 2 करूया आपण एका बाजूला आणि हे √2 × √2 केला तर √2 इथे मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल पहा -16. इथे काय होता हा मायनस, आता √2 × √2 म्हणजे 2 राहील, तो 2 × 4 4 × 16, तर 16 - 16 इज इक्वल टू 0. डेल्टा इज इक्वल टू काय येणार 0. तर अशा पद्धतीने तुम्हाला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची आहे. याच्यातला तिसरा पार्ट आहे मित्रांनो, तो तिसरा पार्ट तुम्हाला काय दिलेला आहे, तर डिटरमाइन द नेचर ऑफ रूट ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम देअर डिस्क्रिमिनंट.
त्याच्या डिस्क्रिमिनंटवरनं त्याच्या रूटचं नेचर तुम्हाला शोधायचं आहे. म्हणजे थर्डमधलं पहिलं एक्झाम्पल आहे. ते आता दिलं आहे x² - 4x + 4 = 0. आता हे पण इक्वेशन कम्पेअर करावं लागेल. मग इथे लिहायचं कंपेअरिंग x² - 4x + 4 = 0 with ax² + bx + c = 0. Therefore a = 1, b = -4 and c = 4. Delta = b² - 4ac = b² म्हणजे -4चा स्क्वेअर -4². त्याच्यानंतर b² - 4 इंटू ची व्हॅल्यू 1, c ची व्हॅल्यू 4. आता मायनसचा जो स्क्वेअर राहील तो प्लसच येणार 16. आता मायनस हा 4 चौक किती होणार 16. 16 - 16 = 0. म्हणजे याचा अर्थ काय डेल्टा = 0. मी तुम्हाला सांगितलं काय होईल आता हिअर डेल्टा = 0. याची किंमत 0 आहे आणि म्हणून देअरफॉर द रूट्स आर रियल अँड इक्वल. मी तुम्हाला यापूर्वी हे सांगितलेलं आहे. डेल्टाची किंमत 0 असताना काय होईल, डेल्टाची किंमत निगेटिव्ह असताना काय होईल आणि डेल्टाची किंमत पॉझिटिव्ह असताना काय होईल. तर मित्रांनो हे तुम्हाला निश्चितपणे समजलं पाहिजे किंवा आलं पाहिजे. काही खूप कठीण पार्ट नाही. तर तुम्हाला तिसऱ्या पार्टमधले एक्झाम्पल सोडवता येतील. आता चौथा जो भाग आहे त्या चौथ्या भागातलं त्यांनी म्हटलेलं आहे की फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ द रूट्स आर. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल हे दिलेलं आहे. म्हणजे अल्फाची किंमत दिलेली आहे. अल्फा = 0 अँड बीटा = 4. म्हणजे 0 आणि 4 त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. मग आपल्याला आता आधी काढून घ्यावे लागतील. देन अल्फा + बीटा = 0 + 4 = 4 अँड अल्फा × बीटा = 0 × 4 = काय ना 0. मग आता द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज आपलं काय आता x² - अल्फा + बीटा × x + अल्फा बीटा = 0. मग x² मायनस इथे आपला अल्फा आणि बीटा याची किंमत किती आली 4च आलेली आहे. म्हणजे तो डायरेक्ट -4x होणार आणि अल्फा बीटाची किंमत 0 आलेली आहे = 0. म्हणजे मग इक्वेशन काय तयार होईल आपलं देअरफॉर x² - 4x = 0. हे त्याचं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर अशा पद्धतीने तुम्हाला रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवता येतील. याच्यामधलं तुम्हाला मुख्य एक्झाम्पल 5वं आणि 6वं 5 and 6 हे अभ्यासक्रमामध्ये नाहीत. म्हणजे 4th पार्टमध्ये तुम्हाला 4 एक्झाम्पल आहेत. 4पैकी 1 सोडवून दिलं, 3 तुम्हाला सोडवायचे आहेत. पण याच्यामध्ये आता सगळ्यात शेवटचा 7 पार्ट आहे. म्हणजे ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये काय काय नाही आहे तर पहिल्यातलं 3रं एक्झाम्पल नाही आहे आणि त्याच्यानंतर 5वं आणि 6वं हे अभ्यासक्रमामध्ये नाही. आता तुमचा शेवटचा पार्ट आहे याच्यातला तो आहे एक्झाम्पल नंबर 7. एक्झाम्पल नंबर 7मध्ये काय दिले त्यांनी आता फाइंड द व्हॅल्यू ऑफ k इफ द रूट ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. मग त्यांनी काय म्हटलं आहे रियल आणि इक्वल असेल रूट जर तर रियल आणि इक्वल केव्हा असतं जेव्हा त्यांची व्हॅल्यू काय असते 0 असते. मग आपण पहिलं एक्झाम्पल घेऊया. फर्स्ट 3y² + ky + 12 = 0 हे एक्झाम्पल आहे. मग याच्यामध्ये दिलं आहे त्यांनी हिअर a = 3 b = k c = 12. देअरफॉर डेल्टा = b² - 4ac. याच्यानंतर b² म्हणजे इथे काय होणार आता तो kचा स्क्वेअर -4 × a ची व्हॅल्यू 3 c ची व्हॅल्यू 12. म्हणजे काय होईल आता k² -
4 त्रिक 12, 12 12 किती होतील ते 144. 144 इज इक्वल टू म्हणजे डेल्टा इज इक्वल टू के स्क्वेअर मायनस 144. पण आपल्याला इथे दिलेलं द रूट्स आर रिअल अँड इक्वल. मग इथे लिहावं लागेल आपल्याला द रूट्स आर रिअल अँड इक्वल, म्हणजेच डेल्टाची किंमत काय येईल 0 होईल. देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू 0. आणि डेल्टा इज इक्वल टू 0 असेल तर म्हणजे याचा अर्थ काय झालं के स्क्वेअर मायनस 144 इज इक्वल टू ऑल्सो 0. मग याची किंमत 0 येईल. मग हे आपल्याला असं लिहिता येईल के स्क्वेअर मायनस 12 इंटू ब्रॅकेट म्हणजे 144 म्हणजे 12चा वर्ग इज इक्वल टू 0. तुम्ही यापूर्वी शिकलेला आहात पा ए मायनस बी इंटू ए प्लस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. या सिद्धांताचा उपयोग आपल्याला इथे करायचा आहे. म्हणजे काय होईल इथे आता के प्लस 12 इंटू के मायनस 12 इज इक्वल टू 0. म्हणजे के प्लस 12 आणि के मायनस 12ची किंमत 0 येईल. आणि जर असं झालं तर आता काय होईल मग तर के प्लस 12 इज इक्वल टू 0 और के मायनस 12 इज इक्वल टू 0. मग आता व्हिडिओमध्ये एवढा भाग येतो म्हणून मी इथे लिहितो आहे. तर के इज इक्वल टू -12 और के इज इक्वल टू 12. आणि म्हणून केची व्हॅल्यू काय येणार आहे -12 किंवा 12 येईल. अशा पद्धतीने हा एक्सरसाइज तुम्हाला पूर्ण करायचा आहे. पुढच्या तासाला आपण ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहूया म्हणजे 2.6 म्हणजे हे चॅप्टर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो संपलेलं असेल. आज शिक्षक दिवस आहे. ह्या वर्षी कोविडच्या निमित्ताने शिक्षक दिन तुम्हाला साजरा करता आला नाही. याचं तुम्हाला निश्चितच सगळ्यांना वाईट वाटत असेल. कारण दरवर्षी तुम्हाला विद्यार्थ्यांना शिक्षक बनून अध्यापनाची संधी मिळते. अध्यापन करताना कशा पद्धतीने आपल्याला चौकसपणे सगळा अभ्यास करावा लागतो तुम्ही दरवर्षी ते सगळं एन्जॉयमेंट केलेलं आहे. यावर्षी आता शाळा उघडून जवळपास 2.5 महिने झाले. शिक्षकांचं दर्शन नाही, विद्यार्थ्यांचं दर्शन नाही. आणि म्हणून शिक्षण प्रक्रिया ही फक्त व्हिडिओ पाहून नक्कीच येत नाही असं तुम्हाला वारंवार वाटत असणार. पण विद्यार्थी मित्रांनो जगाच्या पुढे जी जी आव्हानं येतील ती आव्हानं आपल्याला विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, सर्व समाजाला पेलायची आहेत. असं म्हटलं जातं डार्विनच्या उत्क्रांतीवादामध्ये तर सर्वायवल ऑफ फिटेस्ट, वातावरणाशी जो अनुकूलन साधतो तोच टिकणार आहे. म्हणजे निसर्गामध्ये काही मानवनिर्मित आपत्ती निर्माण होतात, काही नैसर्गिक आपत्ती निर्माण होतात. तर ही कोविडच्या निमित्ताने जी नैसर्गिक आपत्ती निर्माण झालेली आहे तर हिचा सामना आपल्याला करावाच लागणार आहे. याच्यासाठी दिवस किती वाया जात आहेत हे काउंट करून आपल्याला चालणार नाही. आपण दिवस वाया गेल्यापेक्षा आपण सुरक्षित आहोत हेच ह्या वर्षाचं सगळ्यात मोठं काउंट करण्यासाठीचं साधन आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. मला आनंद या निमित्ताने हा नक्कीच होतो की सर्व विद्यार्थी ऑनलाईन का असेनात पण अभ्यास करत आहेत. सगळ्यांना 10वीचं वर्ष आहे याची सगळ्यांना जाणीव आहे. आणि तुमच्या कुटुंबातल्या लोकांना या निमित्ताने मी शिक्षक म्हणून एवढंच सांगेन की जगामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला विकत मिळवता येतात पण संयम हा कुठे मिळत नाही. शांत स्वभाव हा कुठून आणता येत नाही. गेल्या 2 दिवसापासून एक आनंदाची गोष्ट घडली. पबजीसारखा गेमवर बॅन आला. काही विद्यार्थ्यांना वाटतं की सर अजून खेळता येतो. काही दिवसानंतर तो बंद होईल. गव्हर्नमेंट चांगले चांगले निर्णय घेतं आहे. खूप मोठा वेळ आहे तुम्हाला. सगळ्यांनी छानपैकी अभ्यास करा आणि आयुष्यामध्ये प्रतिकूल परिस्थितीवर हार मानणार नाही. आणि मी माणूस म्हणून शेवटपर्यंत नीतिमत्तेने जगेन एवढं तुम्ही जर केलं तर खऱ्या अर्थाने शिक्षणाचा एक अर्थ तुम्ही उचलला असा त्याचा अर्थ होईल. शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आजचं आपलं गणिताचा जो लेक्चर आहे इथे मी थांबवतो. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. थँक्यू व्हेरी मच.